श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6वा। श्रीराम जया लाभाची या आशा करुणीधैर्य बाहूंचा भरवसा घालित षडकर्माचा धारवसा कर्मनिष्ठ काजी एक वस्तू लागे बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानीये गा अथवा निलोगे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयांचिया जे भजती या भज्य याज्ञिकांचे आज्य एव जे पूज्य सकळा सदा तेची तो आपण स्वये जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व पुंडलिक वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्रींच्या परम पावन पुनीत अशा चरण कमलांना वंदन करते आणि पीठदेवता गजानन महाराज तसेच पीठाचे उत्तराधिकारी कानिपनाथ महाराज यांच्याही चरण कमलांना वंदन करते आणि इथे जमलेले संतसंघाला जमलेले जे भाविक लोक आहेत त्यांना माझा श्री गुरुदेव। भाविक हो, मागील आठवड्यातील संतसंघामध्ये आपण पाहिलेले आहे की अर्जुन हा भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतोय की हे भगवंता, नेटाने प्रयत्न करणारा आणि निष्पाप झालेला साधक जर समजा तो मरण पावला तर त्याला कोणती गती प्राप्त होते? आणि याचं सुंदर असं विवेचन श्रीकृष्णरूपी जगद्गुरूंच्या मुखातून आपण ऐकलेलंच आहे। या आठवड्यातील संतसंघामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिका कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन। की हे अर्जुना, तपस्वी लोकांपेक्षा, ज्ञानी लोकांपेक्षा आणि कर्मनिष्ठ म्हणजेच प्रापंचिक लोकांपेक्षाही योगी हा श्रेष्ठ आहे आणि हा योगी तू हो अर्जुना। याच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊलींनी याचा अगदी सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये विवेचन केलेलं आहे। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की कर्मनिष्ठ म्हणजे प्रापंचिक माणूस म्हणजे तुम्ही आम्ही जे कर्म करतात, कुणी नोकरी करतं, कुणी व्यवसाय धंदा करतं, कुणी मोलमजुरी करतं, कुणी शेती करतं। कशासाठी करतो हो आपण हे सारे? माझ्या हाताकडे पहा, पैसा मिळवण्यासाठी।
जेणेकरून आपल्याला पैसा प्राप्त व्हावा आणि त्या पैशाने आपल्या मुलाबाळाचं पोट भरावं, आपला प्रपंच नीट चालावा, हाच त्याचा उद्देश असतो. पण देव मिळवणे हा कुठलाही उद्देश त्याच्या मागे नसतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्या सर्वांना सांगतात की या प्रापंचिक लोकापेक्षाही योगी हा श्रेष्ठ आहे. आता ज्ञानेश्वर माऊली दुसरा प्रकार सांगतात, तो म्हणजे ज्ञानी लोकांचा. ज्ञानी म्हणजेच इथे ज्ञानेश्वर माऊलींना आत्मज्ञानाकडे पोहोचलेला सत्पुरुष किंवा संत सत्पुरुष असं नाहीये, असा अभिप्रेत नाहीये ज्ञानेश्वर माऊलींना. तर ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानी माणूस म्हणजे ज्ञानार्जन करणारा, एखाद्या विषयाचं ज्ञानार्जन करून त्या विषयाचं त्यांनी ते स्किल प्राप्त केलेला माणूस. उदाहरणच द्यायचं झालं तर डॉक्टरनी वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान मिळवलेलं आहे. रोग्यावर उपचार करून त्याचा रोग दूर कसा करावा, ऑपरेशन कसं करावं याचं ज्ञान मिळवलेलं आहे. इंजिनियर IT क्षेत्रातील इंजिनियर, त्याने कॉम्प्युटर कसं बनवावं याचं ज्ञान मिळवलेलं आहे. सिव्हिल इंजिनियर, त्यानं बांधकाम शास्त्रातील ज्ञान मिळवलेलं आहे. आता हे जे ज्ञानी लोक आहेत, आता एखादा डॉक्टर आपण पाहतो की आपल्याला रोग झालेला आहे, आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर त्याच्यावर उपचार करतो, त्याचा रोग दूर व्हावा म्हणून त्याला इंजेक्शन देतो, त्याच्यावर औषधोपचार करतो, रोग बरा व्हावा हा तर उद्देश असतो. पण त्या रोग्याला दुरुस्त करण्याच्या मागे काहीतरी 5-50 रुपये कमाई व्हावी हा त्याचा उद्देश असतो. आणि या 5-50 रुपयाच्या कमाईने एखादा इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर, तो मोठमोठ्या इमारतीचं बांधकाम करतो, मोठमोठ्या पुलाचं बांधकाम करतो. पण त्याच्या मागे त्याचा उद्देश दडलेला असतो की 4 पैसे अधिक मिळवावे आणि बंगला, गाडी, नोकर चाकर हे सगळं मिळवावं. भाविक हो, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की या ज्ञानी लोकांपेक्षाही योगी हा श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वर माऊली पुढे तिसरा प्रकार सांगतात की तपी म्हणजे कोण? जे व्रतवैकल्य करतात, जे उपवास तापास करतात. म्हणजेच काय की आपण सर्वसामान्य लोक व्रतवैकल्य करतो. की का करतो व्रतवैकल्य? तर एखादी देवता आपल्याला प्रसन्न व्हावी आणि देवता प्रसन्न झाल्यानंतर आपला प्रपंच हा सुचारूपणे चालावा, त्याच्यामध्ये सुख समृद्धी मिळावी. एक वृद्ध गरीब स्त्री असते, तिला कोणीतरी सांगितलेलं असतं की महालक्ष्मी मातेचं व्रत कर म्हणजे तुझी गरिबी हटेल. तेव्हा ती स्त्री त्या मातेचं व्रत करते. तिच्या पुढ्यामध्ये त्या व्रतावर प्रसन्न होऊन तिच्या पुढ्यामध्ये महालक्ष्मी माता येऊन उभा टाकते. आणि तेव्हा ती स्त्री म्हणते, हे माते तू कोण आहेस? महालक्ष्मी माता म्हणते, अगं तू ज्या महालक्ष्मी मातेचं व्रत करत आहेस ना, तीच महालक्ष्मी माता म्हणजे मी आहे. मग माते मला तू नको आहेस, पण मला सोनं नाणं दे, पैसा अडका दे, माझ्या मुलाला नोकरी दे, बंगला गाडी दे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे भाविक हो, देव जरी पुढ्यामध्ये येऊन उभा राहिला, आपले जगद्गुरु श्रीच आपल्याला सांगतात की मी देव आहे. पण आपण किती जण हो त्यांना म्हणतो की माऊली तुम्ही देव आहात ना, मग मलाही देव बनायचे नाही ना. आपण आपल्या समस्या, संसारातील समस्या त्यांच्या पुढे मांडतो. माऊली माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, माऊली मला नोकरी लागली पाहिजे, मला बंगला मिळाला पाहिजे, मला शेती मिळाली पाहिजे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या तपस्वी लोकांपेक्षाही आता रावण, तारकासूर असे अनेक असुरांनी सुद्धा लाखो वर्षाची तपश्चर्या केली, पण काहीतरी त्यांच्या मनामध्ये लाभाची आशा धरूनच त्यांना अमरत्व प्राप्त व्हावं म्हणूनच. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली इथे म्हणतात की या तपस्वी लोकांपेक्षाही योगी हा श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, तू सर्वसामान्य नाहीयेस. या सर्वसामान्य लोकांसारखा तू प्रापंचिक
ज्ञानी किंवा तपी बनू नकोस, तर तू योगी बन. या योगी बनण्यासाठीच तुझा जन्म झालेला आहे. याच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की पै जीव परमात्म संगमा येणे झाले मनोधर्मा, तो शरीराची परिमहिमा ऐशी पावे. आता योगी म्हणजे काय, हा तुम्हा आम्हाच्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. योग साधनाताई मागे आपले प्रवचनकार साधनाताईंनी सांगितलेलंच होतं की योग या शब्दाचा संस्कृतमधून अर्थ आहे, युज या धातूपासून योग हा शब्द बनलेला आहे आणि युज या धातूचा अर्थ आहे जोडणे. योगी म्हणजे जीवाचं त्या शिवाशी मिलन घडवून आणणे. योग म्हणजेच जीवाचं शिवाशी मिलन घडवून आणणे, म्हणजेच त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणे. योग म्हणजेच त्या परमात्म्याकडे जाण्याचा, परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग म्हणजेच योग होय. आणि जो कोणी हे करतो तोच खरा योगी होय. तर पहा, उपनिषदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की या योग्याची अवस्था कशी असते. अहम ब्रह्मास्मी, म्हणजेच मीच ब्रह्म आहे. अयम आत्मन ब्रह्म, म्हणजे माझा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. आणि मला आठवतं की, आणि तुम्हालाही आठवत असेल, आपले जगद्गुरु माऊली आपल्याला नेहमीच सांगतात की ब्रह्मलीन काडसिद्धेश्वर महाराज म्हणजेच बाप्पा हे नेहमीच म्हणायचे मी आत्मा आहे. हेच योग्याचं लक्षण आहे. आणि तसेच आपले माऊलीही म्हणतात की मी देव आहे. हेच खरं योग्याचं लक्षण आहे. आणि याच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात, म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे, योगी हो अंतःकरणे पंडुकुमारा. हे पंडुकुमारा, हे पंडुसुता, हे पार्था, तू योगी तर होच, पण अंतःकरणापासूनचा योगी हो. मला इथे श्रीमद भागवतातील श्री व्यास मुनींनी गोपिकांचं जे वर्णन केलेलं आहे त्या गोपिका आठवतात. त्या गोपिका म्हणजे सर्वश्रेष्ठ योगिनीच होत्या. व्यासांनी सांगितलेलं आहे की गोपिकांची स्थिती कशी होते. चलत चितवत दिवस जागत सुपन सोवत रात, हृदयते वह श्याम मूर्ती छिनन इत उत जात. योगी त्या गोपिकांची स्थिती कशी होती. चालते बोलते पणी, चलत चितवत, दिवस जागत दिवसा जागेपणी, सुपन सोवत रात, स्वप्नामध्ये किंवा रात्री झोपेमध्ये, हृदयते वह श्याम मूर्ती, त्यांच्या हृदयामध्ये काय होतं, एक आणि एकच म्हणजे श्यामची मूर्ती, श्रीकृष्णाची मूर्ती, त्या परब्रह्माची मूर्ती होती. छिनन इत उत जात, त्या श्रीकृष्णाच्या, त्यांच्या हृदयातील श्रीकृष्णाच्या मूर्तीला कुणीही एक क्षण सुद्धा अलग करू शकत नव्हतं. हेच खरं योग्याचं लक्षण आहे. आणि मला सांगण्यास अभिमान वाटतो की या ठिकाणी आपले जगद्गुरु श्री सुद्धा अगदी खरंच जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले आहेत तशाच प्रकारचे योगी आहेत. त्यांनी आपलं चित्त, त्यांच्या चित्तामध्ये सदा न कदा गजानन महाराजच विराजित आहेत. आणि ते त्यांच्या परब्रह्माला म्हणजेच गजानन महाराजांना काय म्हणतात ते आपण त्यांच्याच अभंगातून पाहू. तुझी स्मृती होता देवा. तुझी स्मृती होता देवा ये तेरे भरून, तुझी स्मृती होता देवा ये तेरे भरून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून. तुझी स्मृती होता देवा हे तेरे भरून, तुझी स्मृती होता देवा हे तेरे भरून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे
संगे राहावे रे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे रे बसून गणगोत सारे द्यावे रे सोडून गणगोत सारे द्यावे रे सोडून वाटे माता पिता नसे आप्त इष्ट कोण वाटे माता पिता नसे आप्त इष्ट कोण तुझ विण दयाळा कोण नसे महान तुझ विण दयाळा कोण नसे महान नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून तुझी स्तुती होता देवा येते रे भरून तुझी स्मृती होता देवा येते रे भरून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून कुणाचे दुःख धरू कुणाचे हे सुख कुणाचे दुःख धरू कुणाचे हे सुख ममता कुणाची मनी कुणाची रे माया ममता कुणाची मनी कुणाची रे माया तुझ विण प्रभू असे जग शून्यमय तुझ विण प्रभू असे जग शून्यमय नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून तुझी स्तुती होता देवा येते रे भरून तुझी स्तुती होता देवा येते रे भरून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून ओखटा प्रपंच लटकी ही नाती ओखटा प्रपंच लटकी ही नाती लटकारी वाज ही नाही रीती लटकारी वाज ही नाही रीती तुझ्या ठाई देवा विश्वाची उत्पत्ती तुझ्या ठाई देवा विश्वाची उत्पत्ती नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून तुझी स्तुती होता देवा येते रे भरून तुझी स्तुती होता देवा येते रे भरून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून
शेगावीच्या गजानना तूच माय बाप, शेगावीच्या गजानना तूच माय बाप, म्हणे हा तुझा नरेंद्र मज तुझा ध्यास, म्हणे हा तुझा नरेंद्र मज तुझा ध्यास, जे जे काही माझे आहेस तू सर्वस्व, जे जे काही माझे आहेस तू सर्वस्व, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून. तुझी स्तुती होता देवा येते भरून, तुझी स्तुती होता देवा येते रे भरून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून. माऊली काय म्हणतात की हे परब्रह्मा, हे गजानन महाराजा, मला तुझी आठवण झाल्यानंतर अगदी माझं हृदय भरून येतं आणि मला असं वाटतं की तुझ्या सोबत बसून राहावं. मला कुणीही गणगोत नको, आप्त इष्टक नको, सगळे सोयरे नको, माय बाप नको. तूच माझा माय बाप आहेस आणि तूच माझं सर्व काही आहेस. जसं की प्रियकर आणि प्रेयशीची कशी स्थिती होते, प्रियकराला प्रेयशीशिवाय आणि प्रेयशीला प्रियकराशिवाय एक क्षण सुद्धा विलग व्हावंसं वाटत नाही, कुणी विलग करू शकत नाही. त्यांना माय बाप, बहीण भाऊ, गणगोत, आप्तहिष्ट कुणीही नकोसं वाटतं. तशीच इथे आपल्या माऊलींची गती गजानन महाराजांच्या विना, म्हणजे गजानन महाराजांची आठवण झाल्यानंतर माऊलींची गती होते की गजानन महाराज म्हणजेच माझे सर्वस्व आहेत, हेच माऊली सांगतात. आणि याच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली, श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, योगिनामपि सर्वेषां मद्गते नंतरात्मना, श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. हे अर्जुना, मला असं वाटतं की जो श्रद्धावान योगी आहे तोच श्रद्धावान योगीच या सर्व योग्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. याचं सुंदर आणि अगदी सोप्या शब्दामध्ये विवेचन ज्ञानेश्वर माऊलींनी केलेले आहे. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात पहा, अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. की असा योगी, अशा योग्यानी त्या परब्रह्माला म्हणजे देवांच्या देवाला जाणलेलं असतं आणि तो देवांचा देव म्हणजेच ते सगळं काही सुख सर्वस्व आहे माझं असं त्याला वाटतं. तोच म्हणजे ते चैतन्य म्हणजेच मीच आहे असं त्याला वाटतं. ते सुख सर्वस्व म्हणजेच त्या योग्यांच्या जवळ, त्या ब्रह्माच्या जवळ आहे असं त्या योग्याला वाटतं. ते सर्व सुख जे आहे ते म्हणजेच मी आहे हे वाटण्यापेक्षा त्याच्यावर अपरंपार प्रेम राहतं. जे जे काही माझे ते तू आहेस माझे सर्वस्व. म्हणजे या चराचरामध्ये जे जे काय आहे ते तू आहेस आणि तू माझं सर्वस्व आहेस. ओकटा प्रपंच ओकटी नाती, बीट आलेला असतो या गोष्टीचा बाकीच्या, की हे सगळं नाटक आहे. ओकटा प्रपंच ओकटी नाती, लटका रिवाज लटक ती रीती, असं आहे ना काय तो अभंग. तर की हे गण गोत हा प्रपंच काही नाही आहे. एकच त्या योग्याला उपमा द्यावी लागेल, प्रियसीची आणि प्रियकराची, जी आता ताईने दिली त्याची. ही जशी बेफाम झालेली असतात जोडी, आणि मी कधी एकदा त्याच्या
विचारामध्ये मग्न राहीन आणि त्याला तिच्याशिवाय काही दिसत नाही. सगळं असतं, आई वडील सगळे असतात. आई वडील सांगत असतात, अरे कार्ट्या त्या कार्टीच्या नादाला लागू नको, त्या पोरीच्या नादाला लागू नको, किंवा त्या पोरीला सांगत असतात त्या पोराच्या नादाला लागू नको, तो असा आहे तसा आहे वगैरे, त्याच्यानं खड्ड्यात जाशील, अमुक होईल तमुक होईल वगैरे वगैरे. पण काळ वेळ ह्याचं कशाचंही दोघांना भान नसतं. दोघं फक्त दिवाणी झालेले असतात. आता त्याच्यामध्ये विशेष सुख हा विषयच नसतो, लक्षात घ्या, किंवा शारीरिक सुख हा विषय नसतो. दोघं एकमेकावर इतकं प्रेम करत असतात की त्याचं वर्णन नाही करता येणार. कशासाठी करत असतात तेही सांगता येणार नाही, कारण त्यात काही फार मिळवायचं नसतं आणि काही गमवायचंही नसतं. दोघं जणं पूर्णतः वेडी झालेली असतात एकमेकांसाठी. तसा योगी असतो. त्या योग्याला मी माझ्या अभंग सांगितलं ना, गजानन माझा गुरु गजानन कल्पतरू सौख्याचा सागरू गजानन. कसं वाटतं त्याला परमात्मा? तर गजानन माझ्यासाठी माझे गुरु आहेत. गजानन कल्पतरू म्हणजे मी त्या वृक्षाच्या पायाजवळ बसलेला आहे. मी जी जी इच्छा व्यक्त करणार ती ती माझी सगळी इच्छा तो पूर्ण करतो, असा ठाम विश्वास त्या योग्याचा असतो. गजानन माझा गुरु गजानन कल्पतरू सौख्याचा सागरू. नदी नाही म्हटलं, सरित नाही म्हटलं बघा. सौख्य ज्याला म्हणतात, ज्याला आनंद म्हणतात, हा त्रिभुवनातला आनंद देणारा सागर आहे तो. योग्याला त्या परमात्म्याबद्दल किती गोडी निर्माण झाली असते, किती ओढ निर्माण झाली असते, विचार करा. सौख्याचा सागरू. सौख्याची सरित नाही बोलले, सरित सीमित असते, सागराला कधीच सीमा नसतात, ते लक्षात द्या. सौख्याचा सागरू गजानन. गजानन बंधू गजानन छंदू. म्हणजे जीवनातला सगळा छंदच, आपल्याला काही छंद असतात ना, आणि त्या छंदासाठी आपण अगदी वेडे दिवाने पिसे झालेलो असतो. तसा गजानन हा छंद. गजानन बंधू गजानन छंदू जीवनाचा आनंदू गजानन. अरे जीवनातला सगळा आनंदच गजानन आहे. गजानन चित्त, ध्यास एकच गजानन, म्हणजे ध्यास एकच तो म्हणजे परमात्मा. ह्या योग्याचं लक्षण कसं असतं की ध्यास एकच, परमात्माची प्राप्ती, बस. गजानन चित्त, गजानन वित्त, म्हणजे जे ऐश्वर आहे ना, तो गजाननाची प्राप्ती होणं, परमात्म्याची प्राप्ती होणं हेच ऐश्वर. कारण मगाशी आपण वसुंधरा ताईंनी सांगितलं सुंदर की भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तू योगी हो, तपस्वी होऊ नकोस. का तपस्वी काही मिळवण्यासाठी तपश्चर्या करतो देवाची. भक्त देवाकडून काही मिळवण्यासाठी भक्ती करत असतो, पण योगी मात्र काहीच मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही. नको नको मज नाशिवंत सुख ना म्हणतो तो, त्याला काय मागायचंच नसतं. गजानना पायी मज काय उणे, सर्व सुखे घेती लोटांगण. सगळी सुखच लोटांगण घेतात, मागायचंच काय नाही आहे, नकोच, फक्त तू हवास. अशा प्रकारे योगी असतो. हे अर्जुना तू योगी बनण्याचा प्रयत्न कर. त्या योगाबद्दल भगवान कृष्णाला इतकं उत्कट प्रेम निर्माण झालेलं आहे. आता देवाला जर उत्कट एवढं प्रेम निर्माण झालेलं आहे, तर अर्जुनाला का बरं होणार नाही उत्कट प्रेम? अर्जुनाच्या मनामध्ये सुद्धा त्या योगाची पुढची लक्षणं ऐकण्याची उत्कंठा निर्माण झालेली आहे. आता अर्जुनाच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली, मग माऊलीच्या मनामध्ये का नाही निर्माण होणार? माऊली म्हणते की निवृत्ती महाराजांमुळे किंवा माझे गुरुवर्य निवृत्ती नाथांमुळे, नाथांनी काय केलं, माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे आणि मला चवडं म्हणजे भांडं तयार केलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये बीज ठेवलं आहे आणि ते बीज रोवायचं काम निवृत्ती दादा करतायत, निवृत्तीनाथ करतात जनमानसांना. मी किती भाग्यवान आहे की माझं पात्र केलं, मला पात्र समजले. ते एवढ्या लोकांमध्ये मला पात्र समजले
की ह्या गोष्टीसाठी हाच योग्य आहे असं समजून माझी नियुक्ती केली आणि माझ्या मस्तकावर हात ठेवून एक चवडं म्हणजे भांडं केलं आणि त्या भांड्यामध्ये आत्मउद्धाराचं बीज ठेवलं आहे आणि ते माझ्या मुखातून माझ्या माध्यमातून पेरतायत. ज्ञानेश्वर माऊलींना आनंद झालेला आहे. ते पुढे भगवान कृष्णाला सुद्धा आनंद झालेला आहे, अर्जुनालाही आनंद झाला आहे आणि अर्जुन तर इतका उत्कट त्याचं प्रेम वाहू लागलेलं आहे की तुम्ही सांगा आता हा योगी फारच चांगला आहे, मग याला काय मिळवायचं नाही आहे, याला काही मागायचं नाही, त्याचं सर्वस्वच जर परमात्मा आहे, त्याचं ध्येयच जर परमात्मा आहे, असा योगी आहे, या योग्याबद्दल मला अजून जाणून घ्यायचं आहे. आता हे जाणून घ्यायचं असल्यामुळे भगवान कृष्णाजवळ अर्जुन अभिलाषा धरणार आहे आणि भगवान कृष्ण त्याला ह्या योग्याची आणखीन काही लक्षणं सांगणार आहेत, पण ते पुढच्या अध्यायात सांगणार आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी आता रजा घ्यावी लागणार आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.